गुड मॉर्निंग, नमस्कार. मी अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज सकाळी किचनची छान साफसफाई केल्यानंतर जेवणाला थोडा उशीर झाला, मग पटकन म्हणलं भाकरी टाकून घेऊया. तर इथे मी भाकरी टाकायला घेते. तर भाकरी टाकता मला तुम्हाला एक सांगायचं गोष्ट, ती म्हणजे अशी की सकाळी मी जेव्हा नेट ऑन केलं तेव्हा मला एक कमेंट्स बघायला भेटली की मी मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी टाकली होती शॉर्ट व्हिडिओ. तर त्याच्यावरती मला एका ताईने कमेंट्स केली होती की बायकांना घाण कशी वाटत नाही की कट्ट्यावरती चपात्या करतात वगैरे. तर माझं असं मत आहे की पूर्वी जेव्हा आपण चुलीवरती जेवण बनवायचो तेव्हा बसून चपात्या वगैरे करायचो, त्यामुळे पोलपाटावरती लाटता यायच्या. पण आता कट्ट्यावरती जेवण बनवतो आणि कट्ट्यावरती पोलपाट ठेवलं की आणखी उंची वाढली जाते आणि चपात्या तेवढ्या चांगल्या होत नाहीत किंवा तेवढा जोर काढता येत नाही चपात्यांवरती. तर आत्ता उंची बायकांची थोडी कमीच असते, म्हणजे 5'4", 5'6" वगैरे किंवा जास्तीत जास्त 5'3" वगैरे अशी उंची असते. तर त्यामुळे चपात्या लाटणं कठीण होऊन जातं. मग कट्ट्यावरती इझिली पडतं की थोडी हाईट कमी होते आणि चपात्या छान लाटल्या जातात. प्रत्येकीचं वेगवेगळं मत असू शकतं. माझं हे मत आहे की माझी हाईट कमी आहे आणि मला छान चपात्या लाटता येत नाहीत पोलपाटावरती किंवा पोलपाट सरकलं जातं, म्हणून मी कट्ट्यावरती कट्टा स्वच्छ साफ करून क्लीन करूनच मगच त्याच्यावरती चपात्या करते. आणि प्रत्येक आई, माझी 2 मुलं आहेत, तर मी स्वच्छतेची नक्कीच काळजी घेणार. असो, प्रत्येकीचं मत असतं. तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आज मी भाकरीबरोबर बोंबलाची चटणी बनवणार आहे. तर इथे मस्त तव्यामध्ये बोंबील टाकलेले आहेत आणि बोंबील हे छोटे छोटे आहेत आणि ते छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि आता ते मस्त बारीक करून घेतलेले आहेत. त्याच तव्यामध्ये मी तेल टाकले 2 चमचे आणि याच्यामध्येच आपण आता कांदा आणि मिरची आपण ॲड करणार आहोत. तर मस्तपैकी कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे. मिरची नेहमी टाकायची जेव्हा नॉनव्हेज आपण जेव्हा बनवतो, सुक्की मच्छी वगैरे, तेव्हा उभी मिरची चिरून टाका. तुम्ही बघा, त्या नॉनव्हेजची टेस्ट एकदम वाढते. तर इथे बघू शकता मस्तपैकी मी मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आणि कांदा छान परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण बोंबील भाजून त्याचे तुकडे करून 2-3 भाग करून असे करून घेतलेले आहेत ना, तर ते मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत आणि ते छानपैकी आता याच्यामध्ये आपण परतून घेऊयात. आता हे छान परतून घ्यायचे. मी तिघांसाठी ही चटणी बनवते, माझी 2 मुलं आणि माझ्यासाठी, त्यामुळे मला एवढं पुरेशी आहेत बोंबील आणि कांदा टमॅटो. आता इथे मी टमॅटो ॲड केलेले, तिथे 2 टमॅटो छोटे छोटे होते ते ॲड केलेले आहेत कट करून. आणि आता हे छान परतून घ्यायचे. झटपट होणारी अशी ही बोंबलाची चटणी आहे. आता मीठ टाकते कारण मग टोमॅटो छान सॉफ्ट होतील. आणि याच्यामध्येच आपण 1 चमचाभर लाल तिखट टाकलेला आहे, नंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि थोडासा गरम मसाला. हे छानपैकी परतून घेते. मस्तपैकी आपली बोंबलाला मिरची वगैरे सगळं, लाल तिखट वगैरे सगळं लागलं पाहिजे आणि थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी हे शिजवून घेतलं. आता बघू शकता आपलं पाणी सुकलेलं आहे तव्यामध्ये आणि तव्यामध्ये ना मस्त चटणी होते बोंबलाची. त्याचं लोखंडाच्या तव्यामध्ये जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा त्याची टेस्ट एक वेगळी असते. आता मस्त आपला बोंबलाची चटणी तयार झालेली आहे आणि मी आता सर्व करते, मुलांसाठी ताट भरते. आता बघू शकता इथे भाकरी आणि बोंबलाची चटणी. आजचा हा बेत कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मंडळी, या जेवायला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.